गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण शिफ्ट ऑपरेटर एखाद्या फंक्शनवर जर ऑपरेट झाला तर रिझल्ट काय येते हे बघितलं. न्यूमरिकल अनालिसिसच्या सध्या आपण लेक्चर 9 वर आहोत आणि आज बघणार आहोत आपण रिलेशन बिटवीन शिफ्ट ऑपरेटर अँड फॉरवर्ड ऑपरेटर डेल. We have del f of a which is equal to f of a plus h minus f of a by definition of del operator which is equal to e f of a. When we operate shift operator e on f of a, it gives f of a plus h minus f of a. Hence e f of a which is equal to f of a plus del f of a, which is equal to in bracket 1 plus del outside the bracket f of a. Since f of a is an arbitrary, this result suggests the following relation between the two operators del and e. दोन्ही साइडनी f of a जर आपण कॅन्सल केलं तर e is equal to 1 plus del हे एक रिलेशन बिटवीन E and del आपल्याला लिहिता येईल. Also, this relation can be written as E minus del which is equal to 1 or del is equal to E minus 1. म्हणजे याच्यावर जर आपल्याला एखादा ऑब्जेक्टिव्ह टाइप करायचा असेल, रिलेशन बिटवीन ऑपरेटर E and del is ए मध्ये E इज इक्वल टू 1 प्लस डेल लिहिता येईल, बी मध्ये E मायनस डेल इज इक्वल टू 1 लिहिता येईल, सी मध्ये डेल इज इक्वल टू E मायनस 1 लिहिता येईल आणि डी मध्ये ऑल ऑफ द अबव लिहिता येईल. सो ऑल दीज थ्री रिझल्ट्स आर रिलेशन बिटवीन द ऑपरेटर E अँड डेल. नोट मध्ये बघा आता एक नंबरला द एक्सप्रेशन्स E स्क्वेअर f स्क्वेअर ऑफ x and e f of x ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग आर नॉट आयडेंटिकल, हे इक्वल नाही आहे. याच्यावर जर शिफ्ट ऑपरेटर समजा f of x ची किंमत x कन्सिडर केली आणि शिफ्ट ऑपरेटर e जर x वर ऑपरेट झाला तर x प्लस h चा वर्ग होईल आणि इथे x चा वर्ग म्हणजे x स्क्वेअर वर जर शिफ्ट ऑपरेटर ऑपरेट झाला दोन वेळा तर x प्लस h म्हणजे x प्लस h प्लस h x प्लस 2h चा वर्ग होईल आणि म्हणून e स्क्वेअर f स्क्वेअर x इज नॉट इक्वल टू e f ऑफ x अँड इट्स स्क्वेअर. म्हणून आपल्याला म्हणता येईल द एक्सप्रेशन्स e स्क्वेअर f स्क्वेअर x अँड इन ब्रॅकेट e f ऑफ x चा वर्ग are not identical as is seen by the following example where f of x is equal to x. Hence e square in bracket f square of x which is equal to e square in bracket x square which is equal to e in bracket e x square which is equal to e in bracket x plus h चा वर्ग आणि पुन्हा जर शिफ्ट ऑपरेटर ऑपरेट केला तर x प्लस 2h चा वर्ग म्हणजे e चा वर्ग इन ब्रॅकेट f स्क्वेअर ऑफ x ची व्हॅल्यू आली x प्लस 2h चा वर्ग जर f ऑफ x इज इक्वल टू x असेल तर. अँड नाउ e f ऑफ x अँड इट्स होल स्क्वेअर विच इज इक्वल टू e f ऑफ x म्हणजे x अँड इट्स होल स्क्वेअर विच इज इक्वल टू x प्लस h चा वर्ग. जर या दोन्ही रिझल्ट कडे बघितलं तर आपण सहज म्हणू शकतो दर e स्क्वेअर x स्क्वेअर इज नॉट इक्वल टू ex ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग. नंबर 2 e स्क्वेअर f ऑफ a which is equal to f of a plus 2h or e स्क्वेअर f of a which is equal to e म्हणजे 1 plus del त्याचा वर्ग f of a. Since f of a is an arbitrary and hence e square is equal to 1 plus del square. अशा पद्धतीने जर आपण पुढे गेलो इन जनरल
if x is positive integer, e raised to x which is equal to 1 plus del raised to x. x जर पॉझिटिव्ह इंटेजर असेल तर n असेल तर इथं n येईल, 5 असेल तर इथं 5 येईल अँड सो ऑन. एनिथिंग रेस टू 0 यू नो दॅट इट इज इक्वल टू 1 आणि तिसरा रिझल्ट तोच आहे e रेस टू 0 इज इक्वल टू 1. मग यामध्ये आपल्याला जर e इज इक्वल टू 1 प्लस डेल असेल then e raised to n is equal to what? So naturally it is equal to 1 plus del raised to n. Next, article 1.6.1, properties of the two operators del and e. Number 1, the symbol del and e obey the following three laws of algebra, namely the distributive law, the commutative law, and the index law. First, the distributive laws. We have del in bracket f of x plus g of x plus dot dot dot, bracket complete, which is equal to f of x plus h plus g of x plus h plus dot 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 in one bracket minus in other bracket f of x plus g of x plus dot dot dot, which is equal to in bracket f of x plus h minus f of x plus दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये g of x plus h minus g of x plus dot dot dot, which is equal to del f of x plus del g of x plus dot dot dot. This is the distributive law. हेच जर आपण शिफ्ट ऑपरेटरवर ऑपरेट केलं तरी हेच रिझल्ट येईल. e इन ब्रॅकेट f of x plus g of x plus dot dot dot, which is equal to e f of x plus e g of x plus dot dot dot. हे सहज करू शकता तुम्ही. एक तर याला e न मल्टिप्लाय केलं तरी हे रिझल्ट येईल, अन्यथा जर e याच्यावर ऑपरेट झाला तर f of x plus h plus g of x plus h प्लस डॉट 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 आणि मग पुन्हा e f of x plus e g of x plus dot dot dot. Next, the commutative law. The symbol del and e are commutative with respect to constant only. Del in bracket c f of x, which is equal to c f of x plus h minus c f of x. C taken out common, which is equal to c taken out common in bracket f of x plus h minus f of x, which is equal to c del f of x. असंच जर आपण हे शिफ्ट ऑपरेटरवर ऑपरेट केलं तर अँड e in bracket c f of x which is equal to c f of x plus h which is equal to c e f of x. आणि where c काय आहे तर इथे c कॉन्स्टंट आहे. नेक्स्ट, द इंडेक्स लॉ. If p and q are positive integers, then del raised to p del raised to q into f of x can be written as which is equal to del raised to p in bracket del raised to q f of x, which is equal to del how many times p times del how many times q times outside the bracket f of x, which is equal to del p प्लस q त्याच्या डोक्यावर बार. या बारचा अर्थ न्यूमेरिकल अनालिसिस मध्ये जे एचसी सक्सेना आहे त्याला ब्रॅकेटच्या ऐवजी असं बार लिहिण्याची सवय आहे, त्यामुळे हे बार म्हणजे ब्रॅकेट आहे असं आपण समजून घ्यावं. इनटू बाहेर f ऑफ x which is equal to del raised to p plus q f of x. आता याच्यावर जर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न विचारायचे असेल तर कोणकोणते अल्जेब्राचे लॉ आहेत जे की हे सिम्बॉल फॉरवर्ड डेल आणि शिफ्ट ऑपरेटर ई हे ओबे करतं. तर मग खाली एक म्हणू शकता तुम्ही द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, दुसरा द कम्युटेटिव्ह लॉ, तिसरा द इंडेक्स लॉ आणि चौथा ऑल ऑफ द अबव. तर त्याचं उत्तर ऑल ऑफ द अबव असेल.
डेल एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ डेल इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स प्लस डॉट 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 याचं डायरेक्ट रिझल्ट हे फिल इन द ब्लँक्स असू शकते. ई इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स प्लस डॉट 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 याला इक्वल टू रिझल्ट फिल इन द ब्लँक्स मध्ये हे असू शकते. तशाच पद्धतीचं हे इंडेक्स लॉ मध्ये ई पी अँड क्यू आर पॉझिटिव्ह इंटेजर्स देन डेल रेस टू पी डेल रेस टू क्यू एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू डायरेक्ट हे रिझल्ट आपल्याला देता येईल ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये. Similarly, shift operator e raised to p into e raised to q f of x which is equal to e raised to p in bracket e raised to q f of x. So e how many times? P times. E how many times? Q times f of x. So which is equal to e p plus q त्याच्यावर बार टाइम्स. या p plus q त्याच्यावर बारचा अर्थ आहे ॲडिशन आपला ब्रॅकेट आणि अकॉर्डिंग टू द इंडायसेसचा रूल विच इज इक्वल टू ई टू द पॉवर पी प्लस क्यू एफ ऑफ एक्स. तुम्हाला हे दिलेलं असेल फिल इन द ब्लँक्स हे याच्यावर बी क्वेश्चन येऊ शकते. तर हा बार म्हणजे फक्त ब्रॅकेट समजून घ्यावं. न्यूमेरिकल अनालिसिसचं जे रायटर आहे एच.सी. सक्सेना तो बार याच्यासाठी यूज करतो. बारसाठी ब्रॅकेट साठी बार यूज करतो. सेकंड, इफ m be a positive integer then we can define symbol del raised to minus m as del raised to m in bracket del raised to minus m f of x which is equal to f of x. Similarly, e to the power m in bracket e to the power minus m f of x which is equal to f of x. प्रत्येक रिझल्ट वर आपल्याला एक ऑब्जेक्टिव्ह टाइप तयार करता येईल. तिसरा जे आहे ई डेल किंवा डेल ई हे कम्युटेटिव्ह राहू शकते. सो फॉर ई डेल एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू ई डेल जर वापरलं एफ ऑफ एक्स वर तर एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू हा ई शिफ्ट ऑपरेटर जर याच्यावर यूज केला एफ ऑफ एक्स प्लस 2h मायनस एफ ऑफ एक्स प्लस एच. मग याला आपल्याला डेल एफ ऑफ एक्स प्लस एच लिहिता येते कारण की डेल जर ऑपरेट झाला एफ ऑफ एक्स प्लस एच वर तर प्लस एच न वाढतो आणि मायनस इट सेल्फ विच इज इक्वल टू डेल ई एफ ऑफ एक्स. आणि आपण सुरुवात केली होती ई डेल एफ ऑफ एक्स ने. सो सिन्स एफ ऑफ एक्स इज अन आर्बिट्ररी फंक्शन देन द रिझल्ट फॉलोज ई डेल विच इज इक्वल टू डेल ई. जसं याच्या आधी जो रिझल्ट केला होता आपण प्रूव्ह ई चा स्क्वेअर एफ ऑफ एक्स and its square which is not equal to e square f of x e f of x त्याचा होल स्क्वेअर. इथं मात्र e del is equal to del e कम्युटेटिव्ह ला सॅटिस्फाईड होते. मित्र हो, आजच्या लेक्चर साठी इथं मी थांबणार आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला काही एक्झाम्पल्स आहेत ते बघू. धन्यवाद.